आपण असा काय गुन्हा केलाय की आपल्याला अशी वागणूक मिळते हेच रेवतीला कळत नव्हते. विहानच्या अशा वागण्याने ती आता पूर्णपणे खचून गेली होती. विहानच्या सहवासात आल्यापासून तिने फक्त विहानकडून अपमानच सहन केला होता. कारण कोणाला उलट उत्तर देणे मुळात तिचा स्वभावच नव्हता. ती अत्यंत अबोल आणि शांत स्वभावाची होती. ती मुसमुसत त्या खोलीत गेली. झैद तिच्या मनाची व्यथा समजू शकत होता, पण तोही तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हता. विहान इकडे ड्रिंक करत लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता. झैदने इकडे जेवणासाठी टेबल लावला आणि दोघांनाही आवाज दिला. झैद, माझी प्लेट रूममध्ये घेऊन ये, विहान म्हणाला. ओके बॉस, झैद म्हणाला. सांगितल्याप्रमाणे झैद विहानचे जेवण त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. बॉस, बस झालं आता, जास्त पिऊ नका, असे झैद विहानला म्हणाला. ठीक आहे, तू जा, तिला जेवायला दे. झैदने पुन्हा रेवतीच्या रूमचा दरवाजा नॉक केला. आणि मॅडम जेवायला चला, असे तो तिला म्हणाला. पण आतून त्याला काहीच रिस्पॉन्स आला नाही. त्याने पुन्हा दरवाजा नॉक केला. त्यावर हळूच मला नाही जेवायचे असे उत्तर आले. मॅडम, बॉस बोललेले इतके मनाला लावून घेऊ नका. त्यांच्याकडून मी तुमची माफी मागतो. प्लीज तुम्ही जेवायला चला. सकाळपासून तुम्ही सुद्धा उपाशी आहात. तुम्ही जर नाही जेवलात तर त्यावरून पुन्हा बॉस आपल्या दोघांवर रागवतील. तेवढ्यात झैद प्लेट घेऊन जा, असा विहानच्या रूममधून आवाज आला. तसा झैद विहानच्या रूममध्ये गेला. ती जेवली? मोठ्या आवाजातच विहानने झैदला विचारले. नाही बॉस, अजून नाही. तिला जेवायला सांग. ओके बॉस, मी सांगतो मॅडमांना. तुम्ही आता आराम करा. विहानचा आवाज रेवतीच्या खोलीपर्यंत गेला. कुठेतरी विहान आपली काळजी करत असल्याचे तिला समाधान वाटले. ती आपल्या खोलीतून बाहेर आली. तिला डायनिंग टेबलवर बसून जेवण करण्याची सवय नव्हती. जेवणाची वाढलेली प्लेट घेऊन रेवती जमिनीवर बसली आणि जेवू लागली. मॅडम, खाली नाही, चेअरवर बसून जेवा, झैद तिला म्हणाला. नको, राहू देत, मला नाही जमणार. मी खाली बसूनच जेवते. तुम्ही जेवा हवे तर खुर्चीवर बसून. नको, मीही खालीच बसतो. तिला पाहून असे वाटत होते की तिला इतकी भूक लागली होती की ती जेवताना एकही शब्द न बोलता फक्त जेवणावरच लक्ष केंद्रित करत होती. झैद मध्ये मध्ये सारखे तिला विचारत होता, मॅडम, अजून काही हवं आहे का तुम्हाला? पण ती त्याला मान हलवूनच नकार देत होती. जेवण आटोपल्यावर झैद विहानच्या रूमकडे गेला. विहान अजूनही लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता. बॉस, आपल्याला काही हवं आहे का? झैद म्हणाला. नको, जा तू, जाऊन झोप. उद्या आपल्याला मीटिंगसाठी लवकर निघायचे आहे. ओके बॉस, किती वाजता उठवू तुम्हाला? झैद म्हणाला. सकाळी 5चा अलार्म लाव. ती झोपली का? विहानने विचारले. नाही बॉस, नाही अजून, झैद म्हणाला. ओके, तिला आतून कडी लावून घ्यायला सांग, विहान आदराने बोलला. रेवती त्या दोघांचे सर्व बोलणे ऐकत होती. सकाळचा विहान आणि रात्रीचा विहान यामध्ये तिला काहीसा फरक जाणवत होता. रेवती जेवण झाल्यावर किचनमध्ये पसारा आवरायला गेली. तुम्ही हे काय करताय मॅडम? हे काम तुमचं नाही, झैद म्हणाला. जा तुम्ही आपल्या रूममध्ये जाऊन आराम करा. साहेबांनी जर तुम्हाला असे काम करताना पाहिले तर ते माझ्यावर रागावतील. नाही रागावणार, तुम्ही काळजी करू नका. मी लगेचच काम आवरून झोपायला जाते. प्लीज मॅडम, नको, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. प्लीज तुम्ही जा, मी करतो हे सगळं. झैद रेवतीला विनंती करू लागला. झैदच्या विनंतीला मान देऊन रेवती आपल्या रूममध्ये निघून गेली. पण उर्वरित कथा पुढील भागात. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.